नमस्कार, मी स्वाती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर सकाळचे 7:30 वाजले होते। मी नेटकीच फ्रेश वगैरे झाले, रूम आवरून घेतली आणि आले किचनमध्ये। तर आज मला नाश्त्यामध्ये बनवायची होती वडे बनवायचे होते आणि प्लस सांबार। तर सांबार बनवण्यासाठी मी काय करते, फक्त शेवग्याच्या शेंगा आणि तुरीची डाळ, टोमॅटो आणि थोडंसं हळद घालते आणि हे कुकरला व्यवस्थित लावून घेते। थोडीशी हळद टाकली ना आपल्या सांबारला कलर अगदी छान असा येतो। म्हणून ज्या वेळेस आपण डाळ शिजून घेतो ना त्या टायमिंगमध्येच नाही का हळद टाकून घ्यायची, म्हणजे छान असा आपल्या सांबारला कलरसुद्धा येतो आणि छान टेस्टीसुद्धा लागते। तर मग हे सर्व टाकल्याच्यानंतर कुकरला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे, मस्त हलवून एकदा, आणि मग कुकरला आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। तर आता वडे बनवण्यासाठी ना ही जी डाळ आहे ती रात्रीच मी भिजायला घातली होती। रात्री मी 8 वाजता भिजायला घातलेली होती ही डाळ। जर तुमच्याकडे टाईम नसेल जास्त तर कमीत कमी 3 तास तरी आपल्याला ही डाळ भिजायला घालायची आहे। तर मी इथे रात्रभर ठेवलेली होती, मस्त अशी डाळ भिजली होती आणि मिक्सरला फिरवून घ्यायची। आता कशी फिरवून घ्यायची ती या टाईप फिरवून घ्यायची आहे, जास्त जाडसरसुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, पाणी घालायची अजिबात गरज नाही पडली पाहिजे। नंतर सगळं आपलं जी डाळ आहे ती मिक्सरला फिरवून घेतल्याच्यानंतर जे बॅटर तयार होतं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कट करून टाकायची आणि थोडंसं कढीपत्ता, चवीनुसार मीठ घालायचं, हिंग टाकू शकता तुम्ही, मी तर नाही टाकत हिंग वगैरे, आणि छान असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान बॅटर आपल्याला त्याचा तयार करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, मिक्सरमधून काढतानासुद्धा आपल्याला थोडंसंही पाणी त्याच्यामध्ये घालायचं नाही। आता ते साईडला ठेवून दिल्याच्यानंतर इथे कुकर बघितलं उघडून, तर मस्त आपली डाळ जी आहे ती शिजलेली होती आणि ज्या शेंगा आहेत ना त्या साईडला काढून घ्यायच्या। जी डाळ आहे ना तिला मला चांगलं हटवून घ्यायचं आहे, नाहीतर जे आपले शेंगा आहेत ना ते सुद्धा त्याच्यामध्ये बारीक होऊन जातात आणि खाताना ना प्रॉब्लेम होतो सांबार खाताना आपल्याला, त्याच्यामुळे साईडला काढून घ्यायच्या। आणि जी डाळ आहे तिला चांगलं आपल्याला थेक्चर येईपर्यंत मी इथे तिला छान प्रकारे हटवून घेतलं होतं। मस्त डाळ सांबारसाठी आपली तयार झाली आहे आणि कलर तर बघू शकता किती छान आलेला डाळीला। तर त्याला आपण फोडणी देऊन घेऊ सांबारला। सांबार बनवण्यासाठी तेल घालायचं 2 चमचे, त्याच्यामध्ये घातलेत मी आता काही मसाले, कढीपत्ता घातलेला आहे, लसूण घातलेलं आहे, सांबार मसाला घातलेला आहे, तिखट घातलेलं आहे। अशा प्रकारे आपले हे जे मसाले लागतात ते टाकायचे आणि नंतर छान त्याला परतून घ्यायचं आहे। आणि नंतर आपण जे शिजवलेली आहे डाळ आणि आपण शेंगा त्या एकत्र करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। छान अशी आपली सांबार इथे रेसिपी छान तयार झालेली बघू शकते। कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि वास तर एवढा भारी येत होता ना विचारूच नका। तर आता आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। तोपर्यंत इकडे तेल मांडलं होतं आणि तेलसुद्धा गरम झालं होतं। आता आपण छान असे वडे बनवून घेऊ। तर आता मी असे वडे बनवते, जसे म्हणजे बरेच प्रकार आहेत वडे बनवायचे। कोणी डायरेक्ट एका हातावर बनवतं, तर कोणी भाजीच्या चमच्यावर मागून बनवतात आणि सोडतात। जशी ज्याला सोपी वाटते रेसिपी तसं त्याच्या प्रकारे ते बनवतात। तर मला अशी सोपी वाटते म्हणून मी अशा प्रकारे सोडते। रिस्की आहे खूप, पण लक्ष देऊन हे करावं लागतं, नाही तर चटका वगैरे तेलाचा बसू शकतो, कारण रिस्की आहे। तर अशा प्रकारे हे आपल्याला वडे आहेत ना ते बनवायचे आणि तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत। एकदम सोपी रेसिपी आहे। नाश्त्यामध्ये वगैरे बनवायची म्हटले तर लवकर होते, फक्त संध्याकाळी आपल्या डाळ भिजवून ठेवायची किंवा सकाळी उठल्यावर तुम्ही 3 तासासाठी सुद्धा डाळ भिजवून ठेवू शकता। तर आपल्याला हे वडे मस्त आता अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। मस्त आपली वडी जी आहेत ती तयार झालेली आहेत, अगदी कुरकुरीत अशी वडी तयार झाली होती। सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि मग परत सगळ्यांसाठी बनवलं चाय। आता नाश्ता झाल्याच्यानंतर चाय तरी लागतेच, तर सर्वजण चहाची वाट बघत होते। सर्वांना वडे खूप आवडले, कारण घरात वेगळं काही नाश्त्याला बनलं तर सर्वांना आवडतं। तर अहोसुद्धा नाश्ता करून चालले होते, म्हटले चाय बनव, म्हटलं ठीक आहे। मग सर्वांसाठी चाय वगैरे बनवला आणि सर्वांना चाय वगैरे दिला। मुलांच्या शाळेचं उरकायला घेतलं होतं, मुलांना शाळेत जायचं होतं, त्यांना शाळेत सोडलं। चला बाय।